काय झालंय? ते पेट्रोलचा जरा पेट्रोल चोरी होते सारखं गाडीतलं. हा मग ते काय झालंय, माझी कधी कधी चावी पण नसते माझ्याजवळ. आता ते लावलंय मी लॉक, बघू. पण ते काय होतंय, चावी विसरते प्रत्येक वेळेस. पेट्रोल चोरी जाते सारखं हो, तुमचं. कंटिन्यू. पेट्रोल चोरीला जाते आणि पेट्रोल तुमचं कोण ना कोण रोजच पार्किंग मधून चोरलं जातं का? हो मग का? त्यासाठी काही नवीन आयडिया वगैरे असेल तुमच्याकडे तर. आयडिया लॉक नाही. लॉक वगैरे लावल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, पण ते लॉकचं पण चावी चावी पण चोरीला गेली. एकदा राहिली होती गाडीलाच चावी. हा. मग ते चावी पण चोरीला गेली. बघू एक मिनिट. बघा. गाडीची चावी बी तुमची चोरीला म्हणजे हरवली जाते आणि चावी बी पडली जाते एकदा दोनदा. मग पेट्रोल चोरीला जातं चोरीला. आणि जेणेकरून मग तुम्हाला परमनंटली काय तुम्हाला करता येत असेल तर करून घ्या तुम्ही. ठीक आहे. माझ्याकडे एक जुगाड आहे. तर ते पेट्रोलचा कॉक मी बदलू शकतो. बरं. कॉक बदलला की जेणेकरून पेट्रोल चोरी बी होणार नाही तुमचं. पेट्रोल चोरीला जाणार नाहीये. जेणेकरून तुमचं पेट्रोल काढायचं म्हणलं तर कोणाला काढता येणार नाहीये. काय ते मी करू शकेल. हा, ते चालेल होऊन ना. जाईल तुमच्या चालेल ना, गाडीत. करा ना मग काही प्रॉब्लेम. मग ते केलं तर तुमचं प्रॉब्लेम त्या लॉकचा खर्च वगैरे काय? काय फारसा खर्च नाही. 250-1 रुपये जातील. ते पेट्रोलचा मी कॉक बसवणार एक. जेणेकरून फक्त पेट्रोल चोरणार नाही आणि चोरीला जाणार नाही. म्हणजे 200 ते 250 रुपये हो. ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. प्रॉब्लेम बी सॉल्व्ह होईल आणि चोरताही येणार नाही तुम्हाला. चालेल ना. मी लगेच आता तुम्हाला 2 मिनिटात करून देतो. बरोबर. थांबा, देतो करून. जरा गाडी झोपव 1 मिनिट तिकडं. मी पेट्रोलचा कॉक माझ्याकडे आहे, तो देतो बसून तुम्हाला. हा आहे पेट्रोलचा कॉक माझ्याकडे. काय हा मी लावून देतो तुम्हाला. हा पेट्रोलचा कॉक लावून दिला की पेट्रोल तुम्हाला कुणाला चोरताही येणार नाही आणि काय काढताही येणार नाहीये. बरोबर. काय तर हा कॉक बसून देतो जेणेकरून आपल्याला चोरता येणार नाही पेट्रोल. हे चोरीचं प्रमाण खूप आहे, त्याच्यामुळे हे आपण करतो. तुम्ही म्हणता ना खूप माझं पेट्रोल चोरी होतं. हा. काय आता हे बसवल्यानंतर पेट्रोल चोरी होणार नाहीये. बरोबर. हे आहे तुमचा जुना कॉक बरं. चावीवाला, तरी बी तुमचं पेट्रोल चोरीला जातं. ठीक आहे. घ्या, उचला तुमची गाडी. आता तुमच्या गाडीचं पेट्रोल चोरीला जाणार नाहीये आणि चोरी बी होणार नाहीये तुमच्या गाडीच्या पेट्रोल. झालं. हो झालं. हे पहा. 2 मिनिटं सुद्धा लागेल नाही. हो, हे बघा, इथून पेट्रोल पण येत नाहीये. आता आपल्या गाडीला पेट्रोल कॉक लावलाय, पेट्रोल सुद्धा येत नाहीये. ज्या वेळेस गाडी चालू करेल त्याच वेळेस पेट्रोल येईल ह्या गाडीचं. आता पेट्रोल येत नाहीये, कॉक चालू आहे तरी पेट्रोल येत नाहीये. ज्या वेळेस गाडी चालू करेल त्याच वेळेस पेट्रोल येईल आणि चोरता बी येणार नाहीये. धन्यवाद.